नमस्ते, मी वंदना. पुन्हा एकदा माझ्या चॅनलमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत. तर आपण बघणार आहोत 40 छातीचा प्रिन्सेस ब्लाऊज. तर सगळ्यात अगोदर आपल्याला घ्यायची उंची. तुम्ही उंचीमध्ये कमी जास्त करू शकता. ज्या वेळेस आपण 15 साईजचा ब्लाऊज शिवतो उंचीला, तर तो 14 याचा होऊन जातो, 14 इंचाचा. कारण अर्धा इंच खाली मुडपण्यात जातं आणि अर्धा इंच वरती मुडपण्यात जातं. तर शोल्डर टाकलं आहे आपलं 5.25 इंच 40 छातीला आणि मोंड्यासाठी टाकायचं आहे आपल्याला 6 इंच. मोंड्यासाठी आपण 6 इंच टाकलं. आता आपल्याला 10 इंच आपल्याला घडी घ्यायची, कारण चौथा भाग येतो छातीचा. चौथा भाग 10 इंच आलाय, त्याच्यामध्ये 2 इंच आपल्याला ॲड करायचं आहे. बघू शकतात. आता ही पूर्ण आले किती 12 इंच, तर खाली आपल्याला 11.5 इंच घ्यायचं आहे. ही लाईन आपल्याला पूर्ण करून घ्यायची. आता आपण काय करणार आहोत, अर्धा इंच पाठीमागे येणार. अर्धा इंचापेक्षा कमी आले, 1.5 इंच आपल्याला इथं मार्क करायचा आहे आणि 1 इंच आपल्याला. हा झाला फ्रंट भागचा मार्क आणि हा झाला पाठीमागचा भाग. आता ही लाईन आपल्याला कव्हर करून घ्यायचे. आता आपण काय करणार आहोत, 2.5 इंच आपल्याला गळ्यासाठी माप टाकायचं आहे आणि 10 इंच आपला गळा आहे. वरती 2.5 इंच गळा घेतलाय, तर खाली 3 इंच घ्या, म्हणजे गळ्याला आकार व्यवस्थित येऊन जातो. आता आपण याची कटिंग करणार. खूप सिंपल पद्धतीने मी तुम्हाला याची कटिंग दाखवते. बघू शकतात, हा पाठीचा भाग आपला पूर्ण काढून झालाय. आता त्याच्यानंतर आपल्याला काय करायचंय, फ्रंट भाग घ्यायचा आहे. आता फ्रंट भाग कट करताना आपल्याला हा कपडा ह्या कपड्यावर जसा आहे तसं आपल्याला थोडंसं प्रेस करायचं आहे, म्हणजे आपल्या लक्षात येऊन जाते आपण टाकलेली माप. किंवा पूर्ण आखून जरी घेतलं तरी चालतंय. सोप्या पद्धतीने मी तुम्हाला सांगते, अवघडात अजिबात पाडत नाही. तर आपल्याला समोरचा जो आपण मोंड्याला आकार दिलाय तो माझ्या लक्षात येतोय, तर मग मी याला आखून घेतलंय. त्याच्यानंतर आपल्याला 2.5 इंचावर एक मार्क करायचं आहे. समोरचा भाग आपल्याला 6.5 इंचावर एक मार्क करायचं आहे, म्हणजे आपल्याला गळ्याला गोल आकार देऊन घ्यायचा आहे. आता 1 इंच आपण खाली घेणार आहोत. कोणतीही साईज असू द्या, 1 इंच जास्तच घ्यायचं आहे आपल्याला. असं माप आपल्याला 4 इंचावर टाकायचं आहे आणि इथं आपल्याला 4.5 इंचावर घ्यायचं आहे. आता हे दोन्ही पॉइंट आपल्याला जॉईंट करायचे. आपण परत एकदा वरून 11 इंचावर एक मार्क करूया, म्हणजे इथपर्यंत बरोबर आले. थोडीशी तिरकी लाईन येते. आता आपण 2.5 इंच आपण हे माप घेऊ. ज्यावेळेस आपण प्रिन्सेस चेस्टनुसार आपण हे माप घेतलं जातं. हेवी चेस्टला आपण 2-2.5 इंच घेतलं तरी पण चालते, म्हणजे पुढची फिनिशिंग व्यवस्थित येते. आता जे माप आपण इथं घेतले 2.5 इंच, तेच माप आपल्याला बाहेरच्या बाजूने घ्यायचं आहे, म्हणजे आपल्याला हे कवर इथं होऊन जातं. आणि नंतर आपल्याला तिरकी लाईन द्यायची मोंड्यापर्यंत. आता आपण प्रिन्सेससाठी आकार देऊन घ्यायचा आहे ह्या लाईनपर्यंत. तर बघू शकतात की किती कमी वेळामध्ये आपण याला आकार देऊन घेतलाय अशा पद्धतीने. आता आपल्याला ही लाईन इकडं क्रॉसमध्ये घ्यायची आणि ही लाईन आपल्याला इथं क्रॉसमध्ये घ्यायची. तर पाहू शकतात, खूप कमी वेळामध्ये आपण 40 साईजचा ब्लाऊज कट केलाय. तुमचे काही डाऊट असतील तर नक्की कमेंट करा. कमेंटनुसार नक्की व्हिडिओ बनवले जातील. आणि ज्या ताईंच्या कमेंटनुसार व्हिडिओ बनवले जाते, तर त्यांना एक रिक्वेस्ट आहे का ज्यावेळेस तुम्ही तो व्हिडिओ बघता
का मी तुमच्या कमेंटनुसार व्हिडिओ बनवल्याच्या नंतर, तर प्लीज पुन्हा एकदा कमेंट करा, तर माझ्या लक्षात येऊन जाते का ज्यांनी कमेंट केली त्यांना माझा व्हिडिओ पोहोचला का नाही किंवा त्यांनी पाहिला का नाही. तर अशा पद्धतीने जवळजवळ फायनल आपला पूर्ण ब्लाऊज हा कटिंग झाला आहे. तर तुम्हाला जर काही डाऊट असतील तर नक्कीच कमेंट करा. तुमच्या डाऊटनुसार नक्की व्हिडिओ बनवले जातील. आता आपल्याला करायची बाही कटिंग. तर बाही कटिंग करताना काय करायचं आहे, 6 इंचाची बाही आहे, त्याच्यामध्ये 1 इंच आपल्याला मिक्स करायचं आहे. 40 छातीला घडी घ्यायची आपल्याला 10 इंचाची. आता एवढं मोठं अस्तरमध्ये तर ही घडी 10 इंचाची अशी 4 पदरी बसणार नाही, तर मग आपण 2 लेअर पाठीमागं घ्यायचे आणि अशा पद्धतीने आपल्याला घडी चेक करायची. तर 10 इंचाची बसते. सगळ्यात अगोदर आपण एकसारखं आखून घेऊ. 6 इंचामध्ये आपण 1 इंच मिक्स करू. तीन इंच आपण थोडंसं डाऊन केलं आहे. 6.5 इंच दंड घेर आहे, त्याच्यामध्ये 2 इंच मिक्स करू. पुन्हा एकदा आपल्याला 8.5ची घडी आहे, तर मग आपण 8.5च्या घडीवर मोंडाचं माप 8.5 बसलं आहे, तर ही 8.5ची घडी. तर ही लाईन ह्या लाईनला आणि ही लाईन ह्या लाईनला, मग आपण याला आकार देऊन घ्यायचा आहे. अशा पद्धतीने ही बाही जवळजवळ पूर्ण कटिंग झाली. पुन्हा एकदा सांगते, व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. तर काही डाऊट असतील तर नक्की सांगा, म्हणजे आपण त्याच्यावर पण व्हिडिओ बनवू. आणि तुम्हाला ह्या ब्लाऊजची कटिंग कशी वाटली 40 साईजची. बऱ्याच जणांना प्रॉब्लेम येतो, मोठा ब्लाऊज असल्यावर ब्लाऊज शोल्डरला व्यवस्थित बसन का, पुढची फिनिशिंग व्यवस्थित येईल का. पण असं काहीच टेन्शन नाही. ज्यावेळेस आपण ह्या ब्लाऊजनुसार जर कटिंग आणि स्टिचिंग करतोय तर एकदम 100% ब्लाऊज तुमचा एकदम बरोबर येऊन जाणार. तर पुन्हा भेटू आपण नवीन आणि चांगल्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत नमस्ते.